जयपूरमधील तारक भवनात निवृत्त कर्मचारी EPS 95 राष्ट्रीय समन्वय समितीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली। समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश येंडे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। या बैठकीला महाराष्ट्रासह देशभरातील 22 राज्यांमधील कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते। भाजपनं केंद्रात सत्तेत आल्यावर 3 महिन्यांमध्ये पेन्शन वाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं। प्रत्यक्षात 11 वर्षांमध्ये भाजपनं 1 रुपयाची सुद्धा पेन्शन वाढ केलेली नाही, अशा शब्दात कार्यकारिणी सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी बोलताना प्रकाश येंडे यांनी देशभरातील संघटनांनी पेन्शन वाढीच्या लढ्याचा भाग म्हणून 9 जुलैला देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढावेत असं आवाहन केलं। त्यांनी डिसेंबर महिन्यात दिल्लीमध्ये व्यापक आंदोलन करण्यात येणार असल्याचंही सांगितलं। या बैठकीत महासचिव प्रकाश पाठक यांनी समितीच्या आजवरच्या कामाचा आढावा घेतला। कार्याध्यक्ष भीमराव डोंगरे, उपाध्यक्ष पुंडलिक पांडे यांनी समितीच्या वतीनं वर्षभरात पेन्शन वाढीसाठी शासन तसंच न्यायालयीन पातळीवर सुरू असलेल्या कामांची माहिती दिली। दिलीप पाटील यांनी पेन्शन वाढीबाबत प्रसारित होणाऱ्या खोट्या बातम्यांना पायबंद घालावा असं आवाहन केलं। या बैठकीला उपमहासचिव चंद्रशेखर परसाई, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट दादा झोडे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते। रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशन राजस्थानचे अध्यक्ष आनंद चौधरी, महासचिव गोविंद शर्मा, सुरेंद्र सक्सेना, शिवराज सिंग, उपमहासचिव वीरेंद्र चौधरी यांनी या बैठकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले।